आहोत आणि आपण सोबतच राहणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी मी मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना विचारतो, साहेब तुम्ही कशाची वाट बघता? तुम्ही काय करू लागले? 5 राज्यामध्ये लागू झालं तर तुम्ही दंगल व्हायची वाट पाहू लागले का कोणाचं मर्डर व्हायची वाट पाहू लागले? तुम्ही दोन्ही समाजाच्या नेत्याला बोलवा, त्यांचे 10 नेते बोलवा आणि आमचे 10 नेते बोलवा, बैठक घ्या आणि तिथं डिक्लेअर करा की काही दिवसामध्ये आम्ही जो निर्णय घेणार तो देणार. तुम्ही तुमचे आंदोलन मोर्चे बंद करा आणि नेत्याला आव्हान करू द्या. हे खालचे जे लोक आहेत जे कोणाला कळत ते शिक्षण कमी आहे, सोशल मीडियावर काही म्हणतात. अरे आमचे सचिन भाऊ साठेंचं एक उदाहरण देतो मी. 5 दिवसापासून पाहतो यांच्याबद्दल, आमचे काश्मीरी यांच्याबद्दल बोलणं चालू आहे. अरे आरएसएसचे दलाल आहे आणि सचिन साठेने काय बोलले की बाबासाहेबांनी लाट मारली पाहिजे. या ठिकाणी मी सांगतो सचिन भाई साठेच्या तोंडातून वक्तव्य आवाजातून निघाला असेल, त्यांच्यावर आम्ही टीका बोलले असेल एक शब्द. मी तुम्हाला आपले जाहीर सांगतो की बाबासाहेबांनी मला आणि इथे बसलेल्या प्रत्येक समाजाला लाटा मारला आमचं भाग्य समजो. बाबासाहेबांनी आम्हाला लागतं आमचं भाग्य समजो. अरे बाबासाहेबांचे लाभ खायला मी भाग्य लागतं हो. ज्याला लाभ वाटते ना तुम्ही त्रज मारावा. बाबासाहेबांच्या राजावर महिला उभा राहून लाटा खातो तर आम्ही लाटा खायला तयार आहोत. त्यामुळं या ठिकाणी मी तुम्हाला एवढं सांगतो की आमची लढाई ही शासनासोबत आहे. आमचा मोठा भाऊ मी लढता लढू द्या, त्यांनी मी शासनासोबत लढा. पण मी दोन्ही भावाला हात जोडून विनंती करतो, आंबेडकरी चळवळीत आमचा सगळा विषय गेलेला आहे की आपसात भांडू नका, सोशल मीडियावर वाद तयार करू नका, एकामेकावर हल्ले करू नका. त्यामुळे दुसऱ्यांचा फायदा होतो. आणि ते कोण आरएसएस वाले लागून गेले का आमचं घेणं देणं? जर असं आरएसएस तर बीजेपीवर आमचे प्रेम असतं ना तर 29 आमदार आहेत. 29 आमदार मधनं मागाने फक्त 2च आमदार आहे आणि आमच्या मोठ्या भावाचे 15 आमदार आहे. कोणाचं कोणावर प्रेम आहे? कोणाचं प्रेम आहे? त्यामुळे असं काही बोलू नका. आमचे काही नेते सोबत असतील, अरे बाबा सोबत असण्याचा अर्थ विचार सोबत राहत नाहीये. आमचे आठवले साहेब बीजेपी सोबत आहे, निळा झेंडा घेऊन ये तर मग आम्ही त्यांच्या आरसीची छावणीमध्ये जाऊन नसतो का? अरे मित्र पण राहतो, बसावं लागतं, बोलावं लागतं. जे काँग्रेसला डॉक्टर बाबासाहेबांनी जळतं घर म्हणलं 50 मतदान केलं ना, पण तुम्ही पण केलं, मग काय बाबासाहेबांची गोष्ट ऐकली नाही? त्यामुळे या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही. फक्त जाता जाता एवढंच सांगतो की आपले जे आंदोलन आपले जे मोठे शासनावर येते आणि पूर्ण महाराष्ट्रभर राहील. फक्त एवढंच मी जाता जाता शासनाला सुद्धा विनंती करतो, आवाहन करतो आणि त्याला इशारा देतो, जर तुम्ही जे काही समाजकंटक असाल तक्रार दिल्याबरोबर त्यांच्यावर कडक कारवाई करा, जेणेकरून हे काही घटना घडणार नाही. एकामेकाला मारण्याचं आणि एकामेकाला धरून मारण्याचा प्रकार होत आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. पोलीस प्रशासन सुद्धा याला जिम्मेदार आहे. कोणी समाजकंटक ला येऊन कोणा समाज होतो तो मारणाचा असतो महाराजा, तो हल्ल्यावर कारवाई करा आणि त्यांना अटक करा. सगळं वातावरण शांत होतं. भारत जय महाराष्ट्र. थँक्यू साहेब. यानंतर आमचे